तर मित्रांनो नमस्कार. आपण आता आहोत धुळ्यामध्ये नैसर्गिक शेती संदर्भात आपण माहिती घेत आहोत. आणि आता आपण जीवामृतच्या स्टॉलला आता भेट देतोय. इथं आपण जीवामृत कसं बनवायचं हे शिकणार आहोत. मित्रांनो आपण आता इगतपुरीवरतून आलोय धुळे इथं नैसर्गिक शेतीसाठी. आणि या स्टॉल वरती इथं कोणी नव्हतं, पण मग आपण इथे उभं राहून आता शेतकऱ्याला माहिती देत आहोत. मित्रांनो जीवामृत बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे एक 200 लिटरचा ड्रम, 170 लिटर पाणी घ्यायचंय. म्हणजे द्विदला धान्य आहे त्याचे कोणतं पण पीठ चालतंय, पण जास्त करून बेसन पीठ वापरलं जाते. आणि हा आहे खाण्याचा गुळ. याच्यामध्ये आपण हा गुळ काळा गुळ जरी घेतला तरी चालेल, कारण तो काळा गुळ आपल्याला जरा कमी खर्चात मिळेल. आणि त्याला पाहिजे आपल्याला त्याच्यात टाकायला पाणी. तर ते पाणी आपण 170 लिटर घ्यायचंय. आणि 5 लिटर गोमूत्र घ्यायचं, 10 किलो शेण घ्यायचं. आणि याला लागणारी सामग्री वडाच्या झाडाखालची किंवा बांधावरची जिथं आपली रासायनिक फवारणी होत नाही अशा ठिकाणची ही घ्यायची माती. असतात असंख्य जीवाणू, आणि हे जीवाणू सुप्त अवस्थेत असतात. हे ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला यांना खाद्य गुळ ऍक्टिव्ह होण्यासाठी मदत करते. आणि हा पीठ हे खाद्य म्हणून होते. आणि जे शेण मध्ये गायीच्या शेणामध्ये असंख्य जीवाणू असतात, ते जीवाणू याच्यामध्ये आपण आणि हे सामग्री त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्याच्या नंतर गुळाचा द्रावण करून याच्यात ओतायचं. बेसन पीठ एका बादलीत खालून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गोळ्या होणार नाहीत. ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे, तर ते याच्यामध्ये टाकायचं. आणि ते चांगलं असं ढवळून घ्यायचं. परत त्याच्यात गोमूत्र टाकायचं, शेण टाकायचं. आपल्याला इथं जे घटक दिलेले ते पूर्ण याच्यात टाकायचं. आणि सकाळ संध्याकाळ तो आपल्याला घड्याळाच्या काट्याप्रमाणे आणि उलट दिशेने अशा प्रकारे ते ढवळून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये ते जीवाणू ऍक्टिव्ह होतील. अशा प्रमाणे आपला जीवामृत तयार झाला. आता व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.